हा व्हिडिओ 18 वयोगटावरील प्रेक्षकांसाठी आहे। या व्हिडिओचा उद्देश लोकांना शिक्षित करणे आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे आहे। कधी-कधी आपल्या आजूबाजूला असं काही घडतं ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं। काही घटना आपल्याला आतून हादरवून टाकतात। नात्यांमधला गोडवा, प्रेम आणि विश्वास एका क्षणात धुळीला मिळतो। आज आपण एका अशाच घटनेबद्दल बोलणार आहोत जी नात्यांमधल्या विश्वासाला, माणुसकीला आणि क्रूरतेला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून दाखवते। एक अशी घटना जिने केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला विचार करायला लावलं। आग्रा शहरात घडलेली ही गोष्ट फक्त एका खुनाची नाही तर ब्लॅकमेल, भीती आणि एका बापाच्या हतबलतेची कहाणी आहे। या घटनेने हे दाखवून दिलं की कधी-कधी आपल्या जवळची माणसंच आपल्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात। ही कथा ऐकताना तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील, भीती वाटेल, पण यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल। चला तर मग ऐकूया आग्र्याच्या त्या भीषण घटनेची कहाणी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका गंभीर विषयावर चर्चा करत आहोत, त्यामुळे तुमचं पूर्ण लक्ष इथे असणं खूप गरजेचं आहे। या चॅनलवर आम्ही असेच महत्त्वाचे आणि गंभीर विषय घेऊन येत असतो जे तुम्हाला माहिती देण्यासोबतच जागरूकही करतात। जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। आग्रा शहरात गेल्या काही वर्षांपासून एका कुटुंबात भयानक गुपित दडलेलं होतं। रामपाल नावाचा एक व्यक्ती जो आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहत होता, त्याला कधी वाटलंही नसेल की त्याच्याच घरातच एक अशी वाईट शक्ती वाढत आहे जी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करेल। रामपालचा भाचा नीरज हा त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य होता, पण नीरजने मर्यादा ओलांडल्या होत्या। त्याने रामपालच्याच लहान मुलीवर, जी अवघी 3.5 वर्षांची होती, लैंगिक अत्याचार केला होता। ही गोष्ट ऐकूनच आपल्या काळजात धस्स होतं। एका लहान निरागस मुलीसोबत असं घडू शकतं हे मनाला पटत नाही। रामपाल आणि त्याच्या पत्नीला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांना स्वतःच्याच भाच्यावर, जो त्यांच्या मुलासारखा होता, विश्वास ठेवल्याबद्दल पश्चाताप झाला। ही घटना खूप वेदनादायी होती। एका बाजूला आपल्या पोटच्या गोळ्यावर झालेला अन्याय आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाच्या इज्जतीची भीती। त्यांना काहीच सुचत नव्हतं। नीरज या घटनेनंतरही शांत बसला नाही, उलट त्याने रामपालला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याने धमकावलं की जर रामपालने पोलिसांकडे तक्रार केली तर तो त्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल। कल्पना करा रामपालच्या मनाची अवस्था। एका बापासाठी याहून वाईट गोष्ट कोणती असेल? आपली लहान मुलगी आधीच एका भयानक घटनेची शिकार झाली होती, आता तिच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला होता। समाजात काय तोंड दाखवणार? लोक काय म्हणतील? या विचारांनी रामपाल आणि त्याच्या पत्नीला रात्रीची झोप लागत नव्हती। नीरजच्या या ब्लॅकमेलमुळे ते पूर्णपणे हतबल झाले होते। नीरज त्यांना सतत पैसे मागत होता आणि त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये उकवले होते। हे पैसे नीरजला दारू आणि जुगाराच्या व्यसनासाठी लागत होते। रामपालने हे पैसे देण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं होतं, जे तो आता सोडू शकत नव्हता। तो पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला होता। एका बाजूला मुलीच्या सुरक्षिततेची चिंता, दुसरीकडे पैशांची अडचण आणि तिसरीकडे नीरजचा सततचा मानसिक छळ। या सगळ्यामुळे रामपाल पूर्णपणे तुटला होता। नीरजच्या धमक्यांमुळे रामपाल पूर्णपणे गोंधळला होता। त्याने आपल्या मोठ्या मुलीला, जी 12 वर्षांची होती, नीरजला समजावण्यासाठी पाठवलं, पण नीरजने त्या मुलीसोबतही गैरवर्तन केलं। ही गोष्ट जेव्हा रामपालला कळली तेव्हा त्याचा संयम पूर्णपणे संपला। त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला। त्याच्या दोन्ही मुली असुरक्षित होत्या। त्याला वाटलं आता जर काही नाही केलं तर त्याच्या दोन्ही मुलींचं आयुष्य बर्बाद होईल। एका बापाच्या मनात काय विचार आले असतील याची कल्पनाही करवत नाही। त्याला स्वतःच्याच घरात सुरक्षित वाटत नव्हतं। ज्या भाच्यावर त्याने विश्वास ठेवला त्यानेच त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला। रामपालला असं वाटू लागलं की नीरजला संपवल्याशिवाय त्याच्या मुली आणि कुटुंबाचं आयुष्य सुरक्षित राहणार नाही। ही एक अत्यंत टोकाची विचारसरणी होती, पण त्या परिस्थितीत रामपालला कदाचित दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता। त्याला स्वतःच्या मुलींच्या भविष्याची चिंता होती। त्याला वाटलं नीरजला संपवूनच तो आपल्या मुलींना या भयानक परिस्थितीतून वाचवू शकेल। ही घटना समाजाला हे शिकवते की ब्लॅकमेलिंग आणि भीतीमुळे माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो।
रामपालने आपल्या भावाला संतोषला ही सगळी गोष्ट सांगितली. संतोषनेही रामपालला धीर दिला आणि दोघांनी मिळून नीरजला संपवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट ऐकून खूप धक्का बसतो, कारण संतोष हा नीरजचा सख्खा काका होता. नात्यांचे धागे किती कमजोर असतात हे यावरून दिसतं. पण नीरजने केलेल्या घृणास्पद कृत्यांमुळे रामपाल आणि संतोषला त्या क्षणी दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची आणि मुलींच्या भविष्याची काळजी होती. त्यांनी नीरजला एका निर्जन स्थळी नेऊन दारू पाजली आणि त्यानंतर त्याचा खून केला. या क्षणी रामपाल आणि संतोषने कदाचित आपल्या हातांना रक्ताने माखलं असेल, पण त्यांच्या मनात कदाचित त्यांच्या मुलींना वाचवल्याचं समाधान असेल. हा क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात वाईट क्षण होता, कारण त्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. खून केल्यानंतर रामपाल आणि संतोषला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची चिंता होती. त्यांनी नीरजचा मृतदेह एका मोठ्या ड्रममध्ये भरला. मृतदेह पूर्णपणे ओळखू येऊ नये यासाठी त्यांनी त्यावर मीठ टाकलं आणि मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न केला. कल्पना करा, किती थंड डोक्याने हे सगळं घडत होतं. त्यांच्या मनात भीती आणि पश्चाताप नक्कीच असेल, पण त्या क्षणी त्यांना पुरावे निष्ठ करणं महत्त्वाचं वाटलं. मृतदेह जाळण्याने दुर्गंधी येऊ लागली आणि ती दुर्गंधी लपवण्यासाठी त्यांनी मृतदेह त्यांच्याच घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत लपवला. ही गोष्ट ऐकूनच अंगावर शहारे येतात. घरातच पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवणं किती भयानक. त्यांना वाटलं असेल की यामुळे कोणालाच कळणार नाही, पण म्हणतात ना, सत्य कधीच लपत नाही. नीरज गायब झाले की तक्रार त्याच्या आई वडिलांनी पोलिसांकडे केली. पोलीस नीरजचा शोध घेत होते, पण सुरुवातीला त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. रामपाल आणि संतोष शांतपणे आपल्या घरी राहत होते, जणू काही झालंच नाही. पण पोलिसांचा तपास चालू होता. जेव्हा नीरजचा फोन ट्रेस करण्यात आला तेव्हा तो रामपालच्या घरातच सापडला. यामुळे पोलिसांना रामपालवर संशय येऊ लागला. पोलिसांनी रामपालला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला रामपालने काहीच सांगितलं नाही, पण जेव्हा पोलिसांनी त्याला कठोरपणे विचारलं तेव्हा रामपालने सगळं सत्य सांगितलं. त्याने आपल्या मुलींवर झालेल्या अत्याचारापासून ते नीरजच्या खुनापर्यंतची सगळी कहाणी पोलिसांना सांगितली. ही गोष्ट ऐकून पोलीसही हादरले. एका बापाच्या हातबलतेमुळे घडलेला हा गुन्हा समाजाला विचार करायला लावणारा होता. पोलिसांनी तातडीने पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला आणि पुढील तपास सुरू केला. या घटनेतून समाजाला अनेक महत्त्वाचे धडे मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलामुलींवर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं. त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांना मोकळेपणाने सांगायला शिकवणं. अनेकदा लहान मुलांना त्यांच्यावर झालेल्या वाईट गोष्टींबद्दल बोलण्याची भीती वाटते, कारण त्यांना वाटतं की त्यांनाच शिक्षा होईल किंवा कुणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. पालकांनी आपल्या मुलांना सुरक्षित आणि विश्वासाचं वातावरण देणं गरजेचं आहे, जिथे ते कोणतीही गोष्ट न घाबरता शेअर करू शकतील. दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे कायद्याची मदत घेणं. रामपालने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली असती तर कदाचित ही परिस्थिती इथेपर्यंत पोहोचली नसती. त्याला भीती वाटली असेल, पण कायद्याने त्याला आणि त्याच्या मुलींना नक्कीच न्याय दिला असता. ब्लॅकमेलिंगला कधीही बळी पडू नका. अशा परिस्थितीत त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, कारण ब्लॅकमेलरला एकदा यश मिळालं की तो सतत तुम्हाला त्रास देईल. तिसरं म्हणजे नात्यांमधला विश्वास. नाती जपताना आपण अनेकदा आपल्या जवळच्या लोकांवर खूप विश्वास ठेवतो, पण काही वेळा जवळची माणसंच आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सावध असणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबात किंवा आजूबाजूला कुणीही असं चुकीचं काम करत असेल तर त्याला लगेच थांबवलं पाहिजे. या घटनेने हे दाखवून दिलं की जेव्हा माणूस हतबल होतो तेव्हा तो काहीही करू शकतो, पण हिंसेने कधीही प्रश्न सुटत नाहीत. यामुळे नवीन समस्या निर्माण होतात. रामपालने आपल्या मुलांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं असेल, पण आता त्याला आणि संतोषला कायद्याच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य आणखीनच कठीण होईल. म्हणून समाजात जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि अशा गंभीर गुन्ह्यांविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी ही घटना आपल्याला आठवण करून देते की आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला दिसतात किंवा दिसत नाहीत, पण त्यातून आपल्याला शिकायला मिळतं. आपण या घटनेतून धडा घेऊन आपल्या कुटुंबाला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करूया.